नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद। एक अतिशय महत्त्वाची नोटीस जे ते महाराष्ट्र सीईटी सेलने पब्लिश केलेली आहे आणि त्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना महाराष्ट्रातील नर्सिंगला ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्या मुलांसाठी आणि इतर जे काय कोर्सेसला मुलं अर्धवट आता अडकलेले आहेत त्यांच्यासाठी पण काही मुद्दे याच्यामध्ये आपण शेवटी कव्हर करणार आहे। सर्वप्रथम अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलाच असेल की बाबा महाराष्ट्राचा अजून BMS, BHMS, फिजिओथेरपी, नर्सिंग याचा मॉपअप राऊंड येणं बाकी आहे आणि मध्येच कुठून मग हे इन्स्टिट्यूशनल लेवलच्या राऊंडची सूचना BSc नर्सिंगच्या संदर्भाने पब्लिश झाली आहे। तर याला जे तर कारण आहे की जे इंडियन नर्सिंग काउन्सिल जे आहे त्यांच्या गाईडलाईननुसार म्हणजे प्रत्येक कोर्सेसला एक सेंट्रल बॉडी आहे, त्यांचे जे काही नोटिफिकेशन निघतात ते त्या स्टेटच्या त्या कोर्सेसला ऍप्लिकेबल असतात। फॉर एक्झाम्पल डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाने एखादी नोटीस काढली तर ती स्टेटच्या डेंटल कॉलेजला कंपल्सरी आहे, MCIने काढली तर MBBS कॉलेजला कंपल्सरी आहे, आयुष मंत्रालयाने काढली तर स्टेटमधल्या आयुष BMS जे कॉलेज असते त्यांना ते फॉलो करणं कंपल्सरी आहे। त्याच पद्धतीनं नर्सिंग काउन्सिल जे आहे इंडियन नर्सिंग काउन्सिल त्यांनी एक नोटीस पब्लिश केलेली आहे आजच 28 तारखेला आणि त्यांनी त्याच्यामध्ये कट ऑफ डेट डिक्लेअर केली आहे 31 मार्च। सो या नोटीसमुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जे आहे तर इमिजिएटली नर्सिंगचा इन्स्टिट्यूशनल लेवलचा राऊंड जो आहे तो कंडक्ट करायला भाग पडलाय किंवा गरज निर्माण झाली आहे त्याची। तर मग आता ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये नर्सिंग करायचं होतं, जे राऊंडमधून ऍडमिशन मिळेल याची वाट पाहत होते, त्यांनी काय केलं पाहिजे आता, तर हे थोडक्यात मी इथे सांगणार आहे। अर्थात याच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी ज्यांचा स्कोर कमी होता, जे BSc नर्सिंगला प्रवेश घेऊ इच्छित होते, जे कॅटेगरीमधले मुलं होते त्यांचा याच्यात प्रचंड लॉस होणार आहे। कारण जेव्हा इन्स्टिट्यूशनल राऊंड येतो तिथं तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट दिलं जात नाही आणि तुम्हाला तिथं फीस भरून ऍडमिशन घ्यावं लागतं। सो एक अतिशय दुर्दैवी आणि वाईट परिस्थिती जी आहे तर महाराष्ट्रातील त्या मुलांसाठी आहे ज्यांना अजूनही नर्सिंग कॉलेजला ऍडमिशन मिळालं नाही, ज्यांचा स्कोर कम्पॅरेटिव्हली कमी होता पण त्यांना नर्सिंगला ऍडमिशन घेतलेलं चालत होतं। आता काय पर्याय उपलब्ध आहे, तर आता अशा मुलांना जे तर इन्स्टिट्यूट लेवलला जाऊन ऍडमिशन घ्यावं लागेल आणि मग या केसमध्ये कोणतेही कॉलेज तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट देत नाही, म्हणजे खूप मोठा लॉस या ठिकाणी मुलांचा झालेला आहे। जे आहे ते तुमच्या पुढे प्रेझेंट करायचा प्रयत्न करतोय। एकूण जे गाईडलाईन आहे ती काय आहे थोडक्यात ते कव्हर करतो। पहिले पब्लिकेशन ऑफ वॅकन्सी पोझिशन जी ऑलरेडी पब्लिश झाली आहे, वॅकन्सी पोझिशन संदर्भात एक सेपरेट 5-7 मिनिटाचा व्हिडिओ मी या व्हिडिओ नंतर पोस्ट करेल किंवा झालं पॉसिबल कमी वेळेत हा व्हिडिओ संपला तर याच्यामध्येच तो पण मुद्दा मी कव्हर करेल। आता जे विद्यार्थी नर्सिंगला ऍडमिशन घेऊ इच्छितात त्यांनी काय करायचंय, 29/3 म्हणजे उद्यापासून 30 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत जे आहे संबंधित कॉलेजला जाऊन अर्ज करायचे आहेत। त्याच्यासाठीचा एक रितसर फॉर्मॅट सीईटी सेलनं पब्लिश केलेला आहे आजच। आता या फॉर्मॅटमध्ये काय गोष्टी आहेत ते मी शेवटी कव्हर करतो। 30 तारखेपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत जे मुलं अर्ज करतील त्या मुलांची जनरल मेरिट लिस्ट त्या कॉलेजच्या वेबसाईटवर आणि त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर सायंकाळी 4 वाजता पब्लिश होईल 30 तारखेला म्हणजे परवाच। आणि ज्याही मुलांना ऍडमिशन मिळतील म्हणजे त्याचं सिलेक्शन होईल ज्यांचं, त्या मुलांनी 30 तारखेपासून 31 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऍडमिशन घ्यायचं। जर काही सीट्स वेकंट राहिल्या तर 6 वाजता त्या कॉलेजच्या वेबसाईटवर ही लिस्ट पब्लिश होईल। जर काही सीट वेकंट राहिला, समजा फॉर एक्झाम्पल 29 आणि 30च्या दरम्यान समजा XYZ कॉलेज कुठलंही आपण समजू, तिथं 10 जागा होत्या, 20 अर्ज आले, त्या 20 अर्जापैकी समजा 10 विद्यार्थी मेरिटनुसार त्यांनी नोटीस बोर्डवर लावली की या 10 मुलांनी ऍडमिशन घ्यावं, पण त्यातल्या 8च मुलांनी घेतलं तरी 2 जागा राहिल्या ना। मग त्या केसमध्ये 31 तारखेला 6:30 नंतर जे मुलं रिपोर्टिंग ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स, जे विद्यार्थी जे उरलेले जे 10 मुलं ते जे त्यापैकी जे तिथं प्रेझेंट असतील त्या मुलांना तिथं ऍडमिशन घेता येईल। आणि मग याचं बाकीचं जे काय रिपोर्टिंग वगैरे ऑनलाईन 7 वाजेपर्यंत राहील। कॉलेजचं ऍडमिटेड कॅन्डिडेटचं फीडबॅक जो मॉड्यूलमध्ये भरून द्यायचा आहे, फीडबॅक मॉड्यूलमध्ये तो रात्री 12 वाजेपर्यंत चालेल। आणि 31 मार्च ही या वर्षीची BSc नर्सिंगची कट ऑफ डेट राहील।
आता याच्यामध्ये कोण कोण एलिजिबल आहे? द कॅन्डिडेट अपियर फॉर नीट यूजी 2021 अँड रजिस्टर्ड विथ सीईटी सेल महाराष्ट्र. एलिजिबिलिटी ऑफ पीसीबी मार्क्स इन HSC ॲज पर द इन्फॉर्मेशन ब्राउचर. जे काय कॅटेगरी वाईज मार्कांचं जे काही सूट आहे त्याप्रमाणे राहील. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक किंवा इतर कुणी रिलेटिव्ह पाठवून या संबंधित कॉलेजला अर्ज टाकता येतील. जिथं जिथं तुमची इच्छा आहे, तुम्हाला जवळचे लोकेशन जिथं आहे, जिथं वाटतं की तुम्हाला ऍडमिशन मिळेल, अशा ठिकाणी जे येतं तुम्हाला वैयक्तिक जाऊन ऍप्लिकेशन फिल करायचे किंवा पालकांना पाठवायचं. अशा पद्धतीचा फॉर्म भरून याची PDF करून त्या लोकेशनच्या नातेवाईकाला पाठवू नका. याच्या समजा तुम्हाला 10 ठिकाणी अर्ज करायचे, याच्या 10 प्रिंट घ्या, तो पेनाने व्यवस्थित भरा, खाली सही करा आणि त्याला जे काय रिक्वायर्ड डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंटचा सेट याला जोडून झेरॉक्स कॉपी, ते सगळं सांगतो मी परत, तर झेरॉक्स जोडून जे आहे ते तुम्हाला सबमिट करायचे आहे. म्हणजे औरंगाबादच्या पालकांनी अकोल्याला अर्ज करायचा, तिथं PDF पाठवून त्याला म्हणायचं तू नेऊन दे कॉलेजला, हे घेतलं जात नाही. तुम्ही हाताने भरलेला ऍप्लिकेशनच ऍक्सेप्ट होईल. त्यानंतर पुढे आता प्लीज रेफर टू रूल नंबर 10.11.1. हे ठीक आहे. हे तर म्हणजे आता तुम्ही जे जसं सांगितलं मी, जे अप्लाय करतील त्यातून जे काही ऍडमिशन घेतील, उरले जर काही तर ते कॉलेज लेवलला जे काही प्रिन्सिपल आहे, डीन आहे, ते त्या जागा भरतील. जर तुम्हाला या दरम्यान जर कॉलेजला फीस द्यायची आहे तर ते DD किंवा चेकच्या द्वारे द्यायची आहे. जर आपल्याला सुट्टीमुळे शक्यच नाही तुम्हाला DD काढणं, मार्च एंड आहे, बँका तशाही बंद असतील किंवा असल्या तरी तुम्हाला DDला कुणी एंटरटेन करणार नाही, तर चेक तुम्ही घेऊन सोबत कॅरी करा. ऍडमिशन घेताना पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ही विद्यार्थ्याची असेल की त्याचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांनी सबमिट करायचे विथ आवश्यक फीस. Admission process should be complete before cut-off date prescribed for each courses that declared by respective central council. ते ठीक आहे, जे ऑलरेडी मी सुरुवातच त्याच्यापासून केली की इंडियन नॅशनल नर्सिंग काउन्सिलने डेट डिक्लेअर केली, कट ऑफ डेट ती स्टेटच्या नर्सिंग कॉलेजसाठी बाइंडिंग आहे आणि त्यानुसार जे येते 31 तारखेपूर्वी हे प्रवेश कंप्लीट करून घ्यायची जबाबदारी आता ही स्टेट सीईटी सेलची आणि त्या संबंधित कॉलेजची असणार आहे. आता आपण एक बघूया की जो फॉर्म त्यांनी दिला आहे, नीट यूजी 2021 ऍडमिशन प्रोसेस फॉर स्टेट कोटा सीट इन्स्टिट्यूट लेवल राउंड फॉर BSc नर्सिंग, अशा पद्धतीचा PDF फॉर्म आहे. तुम्ही तो आज सीईटी सेलच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता आणि याच्यामध्ये काय काय द्यायचंय म्हणजे भरायचंय तुम्हाला. नेम ऑफ द कॉलेज, ज्या कॉलेज तुम्ही अप्लाय करताय, कोर्स नेम अर्थात BSc नर्सिंग, फुल नेम ऑफ द कॅन्डिडेट, विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, त्याचं जेंडर, डेट ऑफ बर्थ, सीईटी सेल ऍप्लिकेशन नंबर, जो की आपण जेव्हा 1000 रुपये भरून रजिस्ट्रेशन केलं ती जी पेज असणार आहे त्याच्यावर तो नंबर असतो. नीट रोल नंबर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, ऑल इंडिया रँक माहिती आहे तुम्हाला, नीटचा स्कोअर तुम्हाला माहिती आहे, 12वीचे PCBचे मार्क्स काय असणार आहे आउट ऑफ 300. एखाद्या मुलाला समजा 50 केमिस्ट्रीत आहे, 50 फिजिक्सला आहे आणि 55 मार्क्स बायोलॉजीला, तर आउट ऑफ 300 155 अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचे. कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट, त्याच्यानंतर मायनॉरिटी स्टेटस, हिंदी मायनॉरिटी, गुजराती, सिंधी, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम असं काय असेल मायनॉरिटीचं सर्टिफिकेट असेल. अर्ज करताना पण तसं मायनॉरिटीमध्ये केलेलं असेल तरच मेन्शन करा, अदरवाईज ब्लँक ठेवा. मोबाईल नंबर ऑफ कॅन्डिडेट, ईमेल ID ऑफ द कॅन्डिडेट, ऍड्रेस फॉर करस्पॉन्डंट, तुमचा जो काय पत्ता आहे तो पत्ता तिथे मेन्शन करा. आणि याच्यात खाली 13वा नंबरचा पॉईंट आहे, आय एम सबमिटिंग झेरॉक्स कॉपीज अलॉंग विथ ऍप्लिकेशन फॉर्म, टिक विच एव्हर इज ऍप्लिकेबल. तुम्ही तुमचा हे ऍप्लिकेशन सबमिट करताना तुमचं डोमिसाईल, तुमचं SSC पासिंग सर्टिफिकेट, HSC पासिंग सर्टिफिकेट, स्टेट कोटा सीईटी रजिस्ट्रेशन फॉर्म, नीट 2000 अपडेट सुद्धा करत नाही, 2021 पाहिजे, 20 लिहिले, कास्ट सर्टिफिकेट, मायनॉरिटी क्लेम डॉक्युमेंट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल. आता जसं हा राऊंड म्हणजे अनपेक्षित होतोय, जो की मॉपअप राऊंड जो होणार आहे BMSचा त्याच्यासोबतच या जागा भरल्या जावं असं अपेक्षित होतं, पण या केसमध्येही म्हणजे हा लवकर घेण्यात येतोय कदाचित, त्यामुळं जे आहे तर होऊ शकतं की या मुलांना कॅटेगरीचा बेनिफिट मिळेल. म्हणून इथं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर या तिन्ही गोष्टी इथं मागितलेल्या आहेत. तर जे पण कॅटेगरीचे मुलं असतील, मग ते कुठली कॅटेगरी असू द्या, SC, ST, NT1, NT2, NT3, VJNT, SBC, OBC, EWS, या सगळ्या कॅटेगरीच्या मुलांनी जे जे काय सर्टिफिकेट तुमच्याकडे उपलब्ध आहेत
ज्या माध्यमातून तुम्हाला फीस मध्ये सवलत मिळू शकते ते सगळे डॉक्युमेंट सुद्धा या ऍप्लिकेशन सोबत सबमिट करा. फार महत्वाचा विषय आहे. कारण नॉर्मली जेव्हा राऊंड झाला असतं आणि त्या राऊंड मधून जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं असतं तर तिथं तुम्हाला कॅटेगरीचे बेनिफिट लागू आहे. अशा केसमध्ये शासन मुलांच्या हितासाठी असा निर्णय घेऊ शकतं की जरी आपण राऊंड लवकर कंडक्ट करत असलो, इन्स्टिट्यूशनल लेवलला जरी सीट भरत असलो बीएससी नर्सिंगच्या, तरीही मुलांना त्यांच्या कॅटेगरीचे बेनिफिट दिले जावे. या संदर्भात काहीतरी गाईडलाईन येऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये. आणि नाहीच आल्या गाईडलाईन तर तुम्ही सुद्धा याला चॅलेंज करू शकता किंवा या संदर्भात भविष्यामध्ये काही गरज पडल्यास तुम्हाला काही आंदोलन किंवा कुठली भूमिका तुम्हाला स्वतःची घेता येऊ शकते. कारण हे तुमच्यावर अन्याय आहे. ऍक्च्युली सीटी सेलनं असं अचानक या पद्धतीनं जे राऊंड डिक्लेअर केलंय, होऊ शकतं इंडियन नर्सिंग काउन्सिलनं डिक्लेअर केलं म्हणून यांना कंपल्सरी झालं, परंतु हे मुलांसाठी खूप नुकसानदायक आहे. म्हणून मी याचं समर्थन करू शकत नाही. पण आपल्याला जर ऍडमिशन घ्यायचं तर प्रोसेसमध्ये जावं लागेल आणि प्रोसेसमध्ये जाऊन ऍडमिशन मिळवून मग या संदर्भात जे काय मॅक्झिमम आपल्याला प्रयत्न करता येतील ते आपण केले पाहिजे. म्हणून जेही मुलं बीएससी नर्सिंगला ऍडमिशन घेऊ इच्छितात त्यांनी तात्काळ ऍक्ट व्हायचं आहे. ऍक्ट व्हायचा याचा अर्थ असा की तुम्ही नेटवर जा, हा जो पीडीएफ फॉर्म आहे तो भरा. आजच रात्री किमान 10 झेरॉक्सचे सेट, किमान 10 फॉर्म असे प्रिंट करून ते भरा आणि उद्या सकाळपासून संबंधित जे काय कॉलेजेस असतील त्या ठिकाणी जाऊन ऍप्लिकेशन सबमिट करा. आणि किमान 2-3 ठिकाणी आपले स्वतःचे घरचे कोणीतरी थांबतील अशी व्यवस्था करा. कारण जशी नोटीस बोर्डावर नोटीस लागेल आणि तुमचं जर नाव ते यादीत असेल किंवा त्या कॉलेजच्या वेबसाईटवर तुमचं नाव पब्लिश झालं त्यांच्या नोटीसवर, तर लगेच जाऊन तुम्ही ऍडमिशन नर्सिंगला घेऊ शकता. यासाठी कुठल्या सेटिंगची गरज नाही, कुठल्या पैशाची गरज नाही. पैशाची गरज होती कधी, जेव्हा तुम्ही याच्यापूर्वी जर ऍडमिशन घेतलं असतं तर चांगल्या ठिकाणी तुमच्या सोयीनं, तुमच्या आवडीनं किंवा तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं. आता तुर्तास इथेही काही अंशी काही फायदा होऊ शकतो, पण मी असं क्लेम करणार नाही कारण सीट्स भरपूर आहे. त्या संदर्भातला एक लगेचच व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. तुर्तास तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एकदा नाही कळाला दोनदा पहा. कारण याच्यामध्ये मी ऑलमोस्ट सगळे डिटेल्स कव्हर केले. 29 आणि 30 तारखेला ऍप्लिकेशन करायचे दुपारी 3 वाजेपर्यंत. 4 वाजता लिस्ट लागेल. ज्या मुलांना ऍडमिशन मिळेल त्यांनी 30 तारखेपासून 31 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऍडमिशन घ्यायचे. जर काही सीट्स रिक्त राहिल्या तर 31 तारखेला सायंकाळी 6 वाजता लिस्ट लागेल. 6:30 पर्यंत जे मुलं उपलब्ध असतील त्यांचे ऍडमिशन होतील आणि 7 वाजता जे तर हे सगळं अपडेट होईल, रिपोर्ट होईल सीईटी सेलला. रात्री 12 वाजता ही कट ऑफ डेट आहे, म्हणजे सगळं अपडेट करायचं आहे वेबसाईटवर. आणि 12 वाजता या वर्षीची 31 मार्चची कट ऑफ डेट राहील. परंतु हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी पण मी बऱ्याच लोकांशी बोललो आणि त्यांनी मला असं सांगितलं की सर, कट ऑफ डेट जरी आलेली असली तरी राऊंड एक्सटेंड होईल. हा कट ऑफ डेट सुद्धा एक्सटेंड होऊ शकते, पण ते होईल नाही होईल आपण आपल्या ऍडमिशनच्या पद्धत जी काय प्रोसेस आहे त्याला आपण मार्गी लागावं. कुठल्याही परिस्थितीत गाफील राहू नका. कारण आता आमच्याकडे काही मुलं होते ज्यांचा कमी स्कोर होता, जे रजिस्टर होते आणि ज्यांच्या खूप अपेक्षा होत्या आमच्याकडनं आणि त्यांना मिळालंही असतं ऍडमिशन. कारण रिसेंटली जे महाराष्ट्र शासनाने कॉलेजेस जाहीर केले, ज्यांना नव्यानं परमिशन मिळाली, जे मुलांनी प्रेफरन्स फॉर्म मध्ये ऍड केले, त्याचा उपयोग काय झाला? नुकसान आहे ना. असो, जे आहे त्याला आपण ऍक्सेप्ट करूया, पुढे जाऊया. ज्याही मुलांना नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचं त्यांनी तात्काळ ऍक्ट व्हायचंय. नेटवर जा, प्रिंट घ्या, फॉर्म भरा. उद्या सकाळपासून संबंधित ठिकाणी कॉलेजेस टाका, अर्ज करा. कुठे कुठे टाकू शकतात, काय करू शकतात त्या संदर्भातला पूर्ण माहितीचा व्हिडिओ मी लगेच पोस्ट करतोय. तोही तुम्ही काळजीपूर्वक पहा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू. आवडल्यास लाईक करा. ठीक आहे. थँक्यू.